म्हणजे नमस्कार नमस्कार मी प्रफुल्ल कापसे, राहणार हिवरा दरणे, तालुका कळंब, जिल्हा यवतमाळ. आणि आज सर्व तुम्हा शेतकरी बांधवांचं आणि भगिनींचं आणि लहान दादांचं छकुलीचं स्वागत आहे माझ्या शेतामध्ये. आणि हे शेत आहे सावी 111 नावाची ही वाहन आहे आणि शून्य मशागत तंत्रावर म्हणजे SRT ज्याला आपण म्हणतो, तर त्या पद्धतीने इथं शेतीचं नियोजन केलेलं आहे. आणि तसं लोणार आहे जिल्हा बुलढाणा, त्याच्यानंतर कोरपणा, गडचांदूर, चंद्रपूर जिल्हा, भद्रावती म्हणजे चंद्रपूर जिल्ह्यातून आणि बुलढाणा जिल्ह्यातून इथं सगळं शेतकरी बांधव आलेलं आहे. तुमचं मनापासून स्वागत. तर तुमचा सत्कार करतो आमची मित्रमंडळी आहे. कशाबद्दल? प्रगतशील शेतकरी आहे आणि सर्वाला मार्गदर्शन करता तुम्ही. चांगली सेवा आहे. चांगली सेवा हर कोणत्या कास्तकाराला तुम्ही आता तुमच्याकडून सामोरं नेऊन एक फोटो काढतो. आज आम्ही 11 जानेवारी 2026ला हिवरा या गावी आलेलो आहोत. प्रफुल्ल कापसे यांच्या शेतामध्ये व्हिजिट दिली आहे. तर या शेतामध्ये बियाणे वाण सावी 111 यामध्ये खूप सफल असं वाण निर्माण केलेलं आहे आणि त्यामधून उत्पादन मिळण्याचा चांगला अनुभव आम्हाला पण प्राप्त झालेला आहे. आणि त्यांच्या मार्गदर्शनात आम्ही समोरच्या वर्षी याच पद्धतीनं करू. आणि आज आम्ही त्यांचा सत्कार वगैरे करून राहिलेलो आहोत. धन्यवाद धन्यवाद. आम्ही राहणार माजरी, तालुका भद्रावती, जिल्हा चंद्रपूर इथून आलेलो आहोत. तुम्हा सगळ्यांचे खूप खूप आभार आणि तुम्हा सगळ्यांना खूप खूप धन्यवाद. ज्या पद्धतीनं तुम्ही येऊन माझा शाल श्रीफळ देऊन सत्कार केला, बुके देऊन, खरोखर म्हणजे त्या कौतुकासाठी माझ्याकडे तुम्हाला लोकांसाठी शब्द नाही आहे. कारण आज तुम्ही इथं शेती पाहायला आले आणि त्यातल्या त्यात माझा सत्कार करून राहिले. तुमच्याकडून काही शिकायला मिळून राहिलं म्हणून ठीक आहे. सत्कार आहे. आणि तुम्ही मार्गदर्शन एवढं चांगलं करून राहिले. हर कास्तकाराचे या टायमामध्ये जेव्हा कास्तकारामध्ये एवढी म्हणजे अडचण निर्माण झाली या वर्षी, तर त्यावेळी तुम्ही जेवढे एवढं मार्गदर्शन करून हर कोणत्या कास्तकाराला सांगून राहिले, ही महत्वाची गोष्ट तुम्ही करून राहिले ना. तर सत्काराचे तुम्ही आभारी आहे आणि हर कोणत्या गोष्टी महत्वाचे सत्कार तुम्ही करण्याचे हे आहे. तुम्हा सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद आणि मनपूर्वक कारण की आभार. या वर्षी एवढी जेव्हा म्हणजे एक तर पिकं कशी गेली, सोयाबीन पावसामुळे सोयाबीन गेली, पराठीमध्ये उत्पन्न कमी आहे. त्याच्यानंतर तुम्ही एवढी जेव्हा हर कोणत्या गोष्टी समजून सांगून हर कोणत्या तुम्हाला कास्तकार काय मिळून राहिले काहीच नाही, पण तुम्ही तुमची जे पद्धत सांगून राहिले हर कोणत्या गोष्टी कास्तकारासाठी सगळ्याच्या बरोबर व्हावं, हर कोणत्या गोष्टी छान व्हावा ह्या पद्धतीने जेव्हा तुम्ही सांगून राहिले, तर हे तुम्ही हर कोणत्या कास्तकाराच्या गरीब राव, कास्तकार श्रीमंत राव, राव, कोरडवाहू राव, हर कोणत्या गोष्टी हे खूप महत्वाची गोष्ट आहे. तुम्ही एक समाज सुधारणा आणि हर कोणत्या गोष्टी. धन्यवाद, खूप खूप धन्यवाद. काय नाव दादा तुझं? तीर्थ. आणि गाव कोणतं तुमचे? पिंपळगाव, घाटंजी तालुका, कोरपणा. तर मंडळी, तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद आणि तुमचा मी आभारी आहे जो तुम्ही माझा सत्कार केला. खरं तर हा सत्कार आपणा सगळ्या शेतकरी बांधवाचा भविष्यात झाला पाहिजे असं मी परमेश्वरचरणी प्रार्थना करतो. आणि त्या दृष्टीने जसं माझं पीक आहे, माझ्या शेतापेक्षा, माझ्या पिकापेक्षा तुमच्या सर्व शेतकऱ्यांच्या शेतामध्ये सुद्धा सावी 111 जे वाण आहे याच्यापेक्षा चांगल्यात चांगला कसं आणता येतील त्याच्यासाठी मी नक्कीच प्रयत्न करील. आणि मी तुमचा ऋणी राहील की हे जे मार्गदर्शन आहे, हे मार्गदर्शन यूट्यूबच्या माध्यमातून, फेसबुकच्या माध्यमातून तुम्हा सर्व शेतकऱ्यांपर्यंत मी नक्कीच पाठवत राहील. आणि खरोखर आज मला खूप आनंद वाटतो की माझ्या शेतातून मला भद्रावतीवरून येऊन जे तुम्ही सत्कार केला, खूप खूप तुमचे धन्यवाद. भविष्यामध्ये मात्र अजून माझा जो उत्साह आहे शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्याचा, तर तो अजून पुन्हा द्विगुणित झाला. आणि नक्कीच तुम्हाला चांगलं मार्गदर्शन करत राहू. व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून तुम्ही जे सगळे शेतकरी इथं आलेले आहे सगळ्यांचे तुम्ही नंबर देऊन द्या. तुमचा एक ग्रुप तयार करतो मी आणि त्याच्यावर कापूस असो, सोयाबीन असो, तूर असो, सगळं मार्गदर्शन मी देत राहील. तसं सोबत छकुलीचे पण पाय लागले आमच्या शेताला, लक्ष्मीचे, दादाचे पण पाय लागले, ताईसाहेबांचे पण पाय लागले, तुम्हा सगळ्यांचे पाऊल पाय लागले. त्याच्यामुळे नक्कीच यावर्षी सुद्धा उत्पादन माझं खूप चांगलं होईल. आणि आशा करतो की तुम्हाला सगळ्यांना सुद्धा एक चांगली प्रेरणा या सावी 111 तूर आणि शून्य मशागत शेतीपासून मिळत आहे. आणि बऱ्याच शेतकऱ्यांचे मला फोन येत आहे की साहेब आम्ही पण पुढच्या वर्षी तूर वगैरे लावतो. तर खरोखर तुम्ही करा, संपूर्ण नियोजन
देण्याची जबाबदारी माझी राहील ही मी इथे 100% गॅरंटी देतो. खूप खूप धन्यवाद. तर हे जे वाण आहे 111 आहे. तुरीचं भरपूर असं उत्पन्न देणारं हे वाण आहे. हिला धुयारीचा वगैरे जास्त मार बसत नाही. ही 4 वर्षापासून मी लागवड करत आहे, पण धुयारीमुळं पिकाला कधीच नुकसान झालं नाही किंवा या गेल्या वर्षी ज्या शेतकऱ्यांनी लावलं त्यांना पण नुकसान झालं नाही. त्याच्यानंतर शून्य मशागत आहे. इथं ट्रॅक्टरनं बेड केले 2 वर्ष अगोदर आणि त्याच बेडवर लावणं चालू आहे. फक्त एवढं की मागच्या वर्षी या बेडवर तूर होती, आता यावर्षी इथं तूर आहे. बाकी डवरणी नाही, वखरणी नाही आणि उन्हाळ्यातली नागरणी कोणती. एकंदरीत जर पाहतो म्हटलं तर कमी खर्चाची, कमी त्रासाची हे माझी 12 एकरची तूर शेती आहे. हे 3 एकर आहे, दुसरं 3 एकर तिकडे आणि आतमध्ये 6 एकर आहे, म्हणजे असं 12 एकर. आणि जर याच्यामध्ये पाहतो म्हटलं तर फायदा 12 एकरामध्ये पण तूरच आहे. कारण कापूस लावून पाहिला पद्धतच आहे का पूर्ण? पूर्ण SRT पद्धत. कापूस लावून पाहिला, सोयाबीन लावून पाहिली, चणा लावून पाहिला, परंतु दुखणं काही त्याचं संपलंच नाही आणि पैसा काही उरला नाही. मागच्या वर्षी ह्या शेतात आला होता 14चा, त्या शेतात 12चा आणि तिकडे 11चा. आणि याही वर्षी मला असं वाटते की चांगलाच एव्हरेज राहील. समजा SRT म्हणजे काय? शून्य मशागत तंत्र म्हणजे वाहीच करायची नाही. ट्रॅक्टरनं एक वेळा 4 फुटाचे बेड करून घ्या आणि त्याच्यानंतर तुम्ही डवरणी नाही पावसाळ्यात. याच्यासाठी नाही की आपण डवरणी केली पावसाळ्यात की माती वाहत जाते पावसाला. म्हणजे हे 4 फुटाचं कसं जास्त डिफरन्स? हो, हे 4.5 हा फुटाचं आहे. सुटलेला आहे. हे 7 फूट आहे 7 ते. फुटाचा डिफरन्स तुम्हाला आहे तेच तुरीमध्ये. विचारलं होतं मग, म्हणजे याच्यामध्ये आपण आंतरपीक जे आपण सोयाबीन जर लावली हो, हो. तर घेऊ शकतो ना? हो हो घेऊ शकता. है ना?